आज ना माझा उपवास आहे असं फक्त म्हणायला असतं. बघायला गेलं तर प्रत्येक घरामध्येच उपवासाच्या दिवशी काही ना काही वेगवेगळे पदार्थ हे बनवले जातात. कारण त्या दिवशी बऱ्याचदा सुट्टीही असते आणि मग हाच तो वेळ फराळानिमित्ताचा एकत्र येऊन एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा. असंच काहीसं नियोजन जर तुमच्याही घरात असेल तर आषाढी एकादशी विशेष हा नाश्त्याचा प्रकार खास तुमच्याकरिता. हा मऊ लुसलुशीत नाश्त्याचा प्रकार ना खूपच हलका फुलका, बनवायला सोपा आणि कापसासारखा मऊ लुसलुशीत आहे, जो लहान व्यक्तींपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण खाऊ शकेल. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मऊ लुसलुशीत नाश्ता बनवण्याकरिता सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला लागणार आहे 1 वाटी वरई, जी वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम आहे. आपला हा नाश्ता जास्तच कोरडा होऊ नये याकरिता घेऊयात अर्धा वाटी साबुदाणा. तुम्ही जर जास्त साबुदाणा खात नसेल तर पाव वाटी घेतला तरीही चालेल. अर्धाच वाटी घेऊयात कच्चे शेंगदाणे. घेतलेले तीनही साहित्य पहिले हलक्या हाताने व्यवस्थित चोळून धुवून घेऊयात. साबुदाण्यामध्ये ना स्टार्चचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळे साबुदाणा आवर्जून घाला. पण जर तुम्हाला अजिबातच साबुदाणा घालायचा नसेल तर याऐवजी एक छोटासा बटाटा घातला तरी देखील चालेल. धुवून घेतलेल्या संपूर्ण साहित्यांमध्ये लगेचच साहित्यांच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालायचे आणि हे झाकून कमीत कमी 2 तासांकरिता साईडला ठेवायचे. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर यामध्ये कोमट पाणी घाला. 1.5 तासांमध्येच हे व्यवस्थित भिजलं जाईल. तर बघा, साबुदाणा व्यवस्थित कुस्करला जातोय आणि शेंगदाणे देखील दुप्पट प्रमाणामध्ये फुललेले आहेत. यावरूनच लक्षात येतंय आपलं संपूर्ण साहित्य व्यवस्थित भिजलंय. आता यातील जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते आपल्याला या वाटीत काढून घ्यायचं आहे. कारण आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे, फेकून द्यायचं नाही आहे. त्यामुळे हे जरा वेळाकरिता साईडला ठेवते आणि लगेचच मोठ्या साईजचं एक मिक्सरचं भांडं घेते. त्यामध्ये हे घेतलेलं संपूर्ण साहित्य काढून घ्यायचं आहे. यासोबत घेऊयात 1 छोटी वाटी किंवा अर्धा वाटी दही. घेतलेलं दही ताजं आणि कमी आंबटच असावं. तुमच्याकडे जर दही नसेल तर 1 लिंबाचा रसही घालू शकता. सोबतच 2 हिरव्या मिरच्या आणि गरज वाटली तर मग अशी जे साईडला काढून ठेवलेलं होतं ना, ते पाणी घालायचं. सुरुवातीला हे साहित्य पाणी न घालता दळा, गरज वाटली तरच पाणी वापरा. तर बघा, आपल्या या मिश्रणाची साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता हे जरा वेळ साईडला ठेवायचे आणि एक पूर्वतयारी करायची. ते म्हणजे ताटाला पहिले थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं. सोबतच स्टीमरमध्ये 1 ग्लास पाणी गरम व्हायला ठेवायचं. आता या मिश्रणामध्ये चवीनुसार किंवा 1 चमचा मीठ आणि 1च चमचा तेल किंवा साजूक तूप घालायचंय. यामुळे नाश्ता खाताना घशामध्ये दाटल्यासारखा होणार नाही. पटापट हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मिक्स करताना शक्यतो एकाच डायरेक्शनने करावं. यामुळे मिश्रणामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि आपला नाश्ता हलका फुलका जाळीदार तयार होतो. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच 1 चमचा खाण्याचा सोडा किंवा मग इनो फ्रूट सॉल्ट घालूयात. बरेच जण विचारतात सोडा उपवासाला चालतो का? तर सोडा कशापासून बनतो ते पहिले सांगते. तर मीठ, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या संयुक्त मिश्रणाने सोडा हा तयार होतो. त्यामुळे बरेच जण उपवासाला सोडा हा वापरतात. आता हा मिश्रणात घातला की लगेच 1 चमचा पाणी घालायचे आणि पटापट हे मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ही प्रोसेस ना आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे, कारण सोडा किंवा इनो ॲक्टिव्हेट आहे. तेच याला लगेचच स्टीम मिळायला हवी, म्हणजेच उष्णता मिळायला हवी. त्याच वेळेला आपला नाश्ता छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होईल. आता हे फेटून घेतलेलं मिश्रण लगेचच या ताटामध्ये काढलं आणि अजिबात वेळ न दवडता हे ताट स्टीमरमध्ये किंवा मग कढाईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये ठेवायचं. आणि हो, ताटाखाली एखादी जाळी किंवा स्टँड ठेवायला अजिबात विसरू नका. यामुळे आपलं हे ताट डायरेक्ट पाण्याला लागणार नाही आणि आपला हा ढोकळा किंवा नाश्ता खूप छान असा फुलेल. आता यावर घट्ट बसणारं झाकण ठेवायचंय आणि फुल गॅसवर 10 ते 12 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. 10 ते 12 मिनिटातच आपला हा नाश्ता खूप छान असा व्यवस्थित फुलला जातो, पूर्णतः शिजतो. हा शिजला की नाही बघण्यासाठी एखादी टूथपिक किंवा चाकू ताटाच्या मध्यभागी खोचून बघायचा. याला अजिबात पीठ चिकटलं नाही की समजायचं हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे ताट व्यवस्थित थंड करून घेऊ. आपला नाश्ता बघा काही वेळातच व्यवस्थित थंड झालाय. लगेचच चाकूच्या मदतीने
ताटाच्या ज्या साईड्स आहेत ना त्या पहिले ढिल्या करून घेऊयात, मोकळ्या करून घेऊयात. यामुळे आपला हा नाश्ता अगदी सहजतेने ताटातून वेगळा निघेल. आता तुम्हाला हा नाश्ता जर चौकोनी आकारामध्ये कट करायचा असेल तर याचे ढोकळ्यासारखे छोटे छोटे पीस कट करू शकता किंवा मग माझ्यासारखा त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आता तुम्हाला दिसत असेल आपल्या या नाश्त्यावर हलकेसे स्पॉट पडल्यासारखे दिसत आहेत, पण काळजी करू नका, हे काही रिॲक्शनचे स्पॉट्स नाही आहे, तर हे शेंगदाण्याचे टर्फल आहेत. नाहीतर मग म्हणाल इनोची रिॲक्शन झाली किंवा रेसिपीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, तर असं काहीही नाही आहे. तर बघा या पद्धतीने मी हा नाश्ता खूप छान असा कट करून घेते. कट करत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल आपला हा नाश्ता काय भारी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आहे, अगदी कापसासारखा. तुम्ही हा असाच एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा मग याला हलकासा तडका देऊन नंतर देखील सर्व करू शकता. हा तडका कसा द्यायचा मी तुम्हाला पुढे दाखवते, पण त्या अगोदर एक पीस तुम्हाला उचलून दाखवतेय. बघा काय भारी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आहे, अगदी तोंडात जाताच विरघळणारा. आणि वरई म्हणजेच भगर ही पचायला हलकी फुलकी असल्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते म्हातारे व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण हा नाश्ता खाऊ शकतो. आणि हा प्रत्येक पीस बघा या ताटातून अगदी सहजतेने वेगळा निघतोय, अजिबात ताटाला देखील चिकटलेला नाहीये. आता लगेचच फोडणीकडे वळूयात. तर त्याकरिता ना शक्य असल्यास एखादा असा पसरट पॅन घ्यायचा, पॅन नसल्यास तवा देखील वापरू शकता. यामध्ये 2 चमचे तेल किंवा तूप घालूयात. हे हलकसं गरम करून घेऊयात आणि सोबतच तव्याला व्यवस्थित असं पसरवून लावून घेऊयात, यामुळे नाश्ता चिकटणार नाही. लगेच यावर अर्धा ते पाव चमचा लाल तिखट घालायचे. लाल तिखट मी घरीच बनवलेलं आहे, त्यामुळे हे उपवासाला चालू शकतं. आता तव्यावर मावेल इतके संपूर्ण नाश्त्याचे पीसेस ठेवून घेऊयात आणि दोनही साईडने अलटपलट करून हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत परतवून घेऊयात. तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, तेलकट खाणं टाळत असाल, तर आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिताच आहे. तुम्ही या नाश्त्याला अजिबात तडका न देता देखील सर्व करू शकता, म्हणजे मग तुमच्या आहारामध्ये फक्त 2च चमचे तेल हे खाल्लं जाईल. तर बघा एकदम मंद गॅसवर दोनही साईडने अलटपलट करून हा नाश्ता मी हलकासा कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतलाय. आता हा सर्व करण्याकरिता तयार आहे. तयार झालेला नाश्ता असाच देखील खाऊ शकता किंवा मग गोड दही किंवा शेंगदाणे खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता. तर आजची ही उपवास रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. या अगोदरच्या भागांमध्ये मी तुमच्यासोबत गुळ शेंगदाण्याचे लाडू उपवासाची थाळी रेसिपी देखील शेअर केली होती, ती देखील नक्की बघा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.